नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं अगदी मनापासून स्वागत करते। तर आताच आपला मराठी आणि सेमी इंग्लिश मीडियमचा मराठीचा पेपर झाला। अतिशय सोपा होता तो। आता आपण 24 फेब्रुवारीला जो इंग्लिश मीडियमचा मराठी पेपर आहे त्याचं पॅटर्न कसं असतं थोडक्यात आणि एक सॅम्पल पेपर आणि त्याचं सोल्युशन कशा प्रकारे तुम्ही एक्झामला ते लिहायचं आहे आणि टाइम मॅनेजमेंट वगैरे कसं करता येईल हे आता आपण एकदा थोडक्यात बघूया। आजचा विषय आहे आपला मराठी पेपर इंग्लिश मीडियम बोर्ड एक्झाम 2025। त्या संदर्भात काय काय बघणार आहोत आपण? पेपर पॅटर्न, सॅम्पल पेपर विथ सोल्युशन। आता आपण तुमचा तसा बोर्डाचा जसा इंग्लिश आणि सेमी इंग्लिश आणि मराठी मीडियमचा पहिला पेपर होता तसा इंग्लिश मीडियमचा हा बोर्डचा पहिला पेपर आहे। त्यामुळे अजिबात घाबरून जायची गरज नाही। तुमची जी लँग्वेज आहे ती लोअर लँग्वेज आहे मराठी, त्यामुळे जो मराठी मीडियमचा पॅटर्न असतो त्यापेक्षाही सोपा पॅटर्न तुम्हाला असतो। त्यामुळे ह्यामध्ये तुम्हाला जर व्यवस्थित हस्ताक्षर काढलात, सुटसुटीत खाडाखोड न करता पेपर व्यवस्थित लिहिलात तर बऱ्यापैकी तुमचे चांगले मार्क ह्यामध्ये तुम्हाला मिळून जातात। म्हणजे तुमची हायर लेवल इंग्लिश आहे, जरी तुमचं इंग्लिश चांगलं असलं तरी बेस्ट ऑफ 5 मध्ये तुम्हाला मराठी येण्याची शक्यता जास्त असते, कारण ह्यामध्ये तुमच्या चुका कमीत कमी काढल्या जातात आणि इंग्लिश हायर लेवल पेपर असल्यामुळे तो जरा जास्त कठीण चेक केला जातो। त्यामुळे मराठीच्या पेपरकडे अजिबात दुर्लक्ष करू नका। आता आपण थोडक्यात त्याचा कृती आराखडा कसा असतो तो बघूया आणि त्यानुसार पेपरमध्ये प्रश्न कसे येतात तेही बघूया आणि त्याचं सॅम्पल पेपर कसा सोडवला आहे तेही बघूया। टोटल तुम्हाला पेपरमध्ये 5 विभाग असतात। त्यापैकी पहिला विभाग आहे तो म्हणजे गद्य विभाग। यामध्ये तुम्हाला जेवढे लेसन्स आहेत त्यापैकी 2 लेसनमधले उतारे 100 ते 150 शब्दांपर्यंत दिले जातात आणि त्यावर आधारित क्वेश्चन्स असतात। प्रत्येक पठित उताराला तुम्हाला 7 गुण आणि 7 गुण अशा प्रकारे 14 गुण असतात। तेही विभागलेले असतात 2+2 आणि 3 मध्ये, 2+2+3 मध्ये। म्हणजे 2 असतात त्या साध्या 2+2 ह्या एकदम साध्या आकृती असतात ज्या तुमच्या उतार्यामध्येच असतात, पॅसेजमध्येच असतात। त्याची आन्सर्स फक्त तुम्हाला शोधून येथे लिहायचं असतं। आणि तिसरा जो क्वेश्चन असतो दोन्ही पठित उतार्यामध्ये तो असतो स्वमतचा, म्हणजे जे आन्सर क्वेश्चन विचारलेला असतो ते स्वतःच्या भाषेत त्याचं आन्सर लिहायचं असतं। आणि तिसरा जो तुम्हाला उतारा येतो म्हणजेच पॅसेज येतो तो अनसीन पॅसेज म्हणजे अपठित उतारा येतो आणि तो 4 गुणांचा असतो आणि त्याचे जे क्वेश्चन्स विचारतात तुम्हाला दोन्ही ते पूर्णपैकी ह्या उतार्याशी संबंधित असतात। त्यामुळे हे हे पूर्ण जे मार्क आहेत 12 मार्क हे तर तुम्ही पूर्ण अगदी व्यवस्थित मिळवूच शकता, कारण हे सगळे मार्क तुमचे इथे जे तुम्हाला पॅसेज दिलेले आहेत त्या पॅसेजवरच डिपेंड असतात। आणि राहिले कुठले म्हणजे तुमचे 3 आणि 3, 6 स्वमत जेवढं तुम्ही स्वतःच्या भाषेत चांगली लँग्वेज वापरून मराठीची लिहाल तेवढं तुम्हाला ह्याच्यामध्येही पैकीच्या पैकी मार्क मिळणे सहज शक्य आहे। त्यासाठी तुम्हाला जे पॅसेज असतील तुमच्याकडे गाईड्समध्ये वगैरे स्वमत ते सगळे नीट वाचा आणि कशा प्रकारे ते लिहिलं आहे ते बघा आणि त्यामुळे तुम्हाला ही आयडिया येईल की स्वतःच्या भाषेत स्वमत कसं लिहायचं। अशा प्रकारे एकूण 80 पैकी 18 गुण हे तुमचे गद्य विभाग 1 वर असतात। आता गद्य विभाग 1 वरती कसे प्रश्न असतात आणि ते आपण कसे सोडवायचे हे एक आपण सॅम्पल पेपरमध्ये बघूया। आता इथे मी एक पेपर घेतला आहे, नमुना कृतीपत्रिका। त्यामध्ये विभाग 1 गद्य म्हटले वरती, मग पठित गद्य म्हटले। प्रश्न क्रमांक 1 खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। गुण 2, आकृती पूर्ण करा। पंतांची आस्था वाढू लागलेल्या गोष्टी 2 तुम्हाला लिहायच्या। तिसरं येथे दिलं आहे त्यांनी आहारशास्त्र। दुसरं लेखकाच्या उपोषणाच्या प्रारंभीच त्यांच्यावर होणाऱ्या टीका 2 तुम्हाला लिहायच्यात। ऑलरेडी तिसरी तुम्हाला दिलेली आहे, पेललेलं नाही तेव्हा खाजगी झालं। आणि नंतर हा तुम्हाला पॅसेज दिला आहे, म्हणजेच हे क्वेश्चन वाचून घेऊन मग हा पॅसेज पूर्ण वाचायचा तुम्ही व्यवस्थित आणि नंतर मग तुम्ही ही जे आन्सर्स आहे पंतांची आस्था वाढू लागलेल्या गोष्टी, इथे हे बघा इथेच मिळालं मला लगेच असं नुसती नजर फिरवल्यावरच। आहारशास्त्राच्या पुस्तकात आहारशास्त्र तर तिथे दिलेलंच आहे। डोके घालू लागलो, प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ वगैरे शब्दाबद्दल माझी आस्था वाढू लागली। मध्ये इथे काय लिहायचं आहे? प्रोटीनयुक्त पदार्थ आणि चरबीयुक्त पदार्थ। आपण बघूया आन्सर शीट नंतर कसं लिहिलं आहे ते। आणि त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 काय आहे बघा, कॅलरीज हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा। तुम्हाला उत्तर काय आलं पाहिजे? कॅलरीज असा तुम्हाला प्रश्न तयार करायचे आहेत।
कारण लिहा. लेखकाची झोप उडाली होती, ह्याचं कारण तुम्हाला लिहायचं आहे पॅसेजच्या संदर्भातच. आणि ह्याला सगळ्याला 1-1 मार्क असतात. स्वमत बघा काय विचारलं आहे. तुम्ही एखादा संकल्प केला आणि तो पूर्ण केला नाही तर कुटुंबातील व्यक्ती कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त करतील त्याची कल्पना करून लिहा. हा 3 मार्कासाठी तुम्हाला इथे प्रश्न विचारलेला आहे. आता त्याची आन्सर्स कशी आहेत दिलेली ती आता आपण बघूया मॉडेल आन्सर शीटमध्ये. बघा इथे प्रश्न क्रमांक 1 त्यामधला पहिला प्रश्न आणि त्यामधला रोमन दिलेला आहे आणि इथे नंबर मग त्याने पण रोमनच घेतला. इथे पंतांची आस्था वाटू लागलेल्या गोष्टी, प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ, पदार्थामधील कॅलरीज आणि आहारशास्त्र, असं तिन्ही तुम्हाला ते दिलेलं आहे. ते व्यवस्थित लिहायचं आहे. लेखकाच्या उपोषणाच्या प्रारंभीच त्यांच्यावर होणाऱ्या टीका, हात दाखवून अवलक्षण, नाही ती भानगड आहे, पेललं नाही तेव्हा खाजगी आलं, अशा प्रकारे हे झालं. लक्षात ठेवायला सांगितलं. एक तुम्हाला सूचना दिली आहे, विद्यार्थ्यांनी आकृती पेनने काढणं अपेक्षित आहेत. म्हणजे ह्या ज्या आकृत्या आहेत त्या व्यवस्थित तुम्हाला पेननेच काढायच्या आहेत. पुढे प्रश्न तयार करायचा होता ज्याचं आन्सर आपल्याला कॅलरीज हवं होतं. ताटातले पदार्थ न दिसता लेखकाला त्या जागी काय दिसू लागले, तर काय दिसू लागले, कॅलरीज. म्हणजे कॅलरीज आन्सर येईल असा आपण प्रश्न बनवला. लेखकाचे वजन 181 पाऊंडपर्यंत वाढल्याचे त्याच्या लक्षात येताच आपले वजन कमी केले पाहिजे हे विचार लेखकाची झोप उडवू लागले. आणि नंतर स्वमत काय होतं बघा विचारलेलं. तुम्ही एखादी संकल्पना केली आणि ती पूर्ण नाही झाली तर कुटुंबातील व्यक्ती कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त करतील हे तुम्हाला कल्पना करून द्यायचं आहे. मग आन्सर्स कसं दिलं आहे बघूया थोडक्यात आपण. मी संकल्प केला, अर्धविराम दिले बघा, पण तो पूर्ण केला नाही. ही गोष्ट माझ्या आईवडिलांना नक्कीच आवडणार नाही, त्यामुळे बाबा त्या गोष्टीने माझ्यावर रागावतील, मला ओरडतील. आईबाबांची प्रतिक्रिया ही नेहमीच एकमेकांना पूरक अशी असते, त्यामुळे बाबा रागवल्यानंतर आई मला समोर बसवून बाबांच्या रागवण्याचं कारण समजावून सांगेल. माझी चूक, त्याचे परिणाम हे सगळं मला पटवून देतील. एवढेच नव्हे तर मी माझा संकल्प कसा दृढ करावा त्यासाठी ते मला मार्गदर्शन करेल, पुन्हा संकल्प करण्यासाठी प्रेरित करेल. ताईची प्रतिक्रिया मला चिडवण्याची असेलच, पण तिचं चिडवणंही मी सकारात्मक पद्धतीने घ्यावं अशाच आईचा सल्ला असेल. बाबांचा धाक, आईचं प्रेमळ मार्गदर्शन आणि ताईचं गमतीदार चिडवणं हे सगळं माझ्यासाठी प्रेरणा देणारं असेल हे नक्की. असं सुयोग्य उत्तर लिहिलं तर त्याला 3 मार्क मिळणार. म्हणजे त्याने कुटुंबातील सगळे जे घटक आहेत ते इन्क्लूड करून घेतलेत. आई कशी रिॲक्ट करेल, वडील कसे रिॲक्ट करतील आणि बहीण कशी रिॲक्ट करेल. पुढे लक्षात ठेवा म्हणून ह्याच्यात काय दिले बघा. प्रश्न समजून घेऊन उत्तर लिहिणे, त्या विषयावरील स्वतःचे विचार, निरीक्षण, अवांतर वाचन यावर आधारित मतं मांडणी, विषयानुरूप व तर्कशुद्ध रीतीने उत्तराची मांडणी व भाषाशैली या मुद्द्यांचा विचार गुणधनासाठी केला जाईल. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1A, खालील उत्तराच्या आधारे सूचनेप्रमाणे कृती करा. आकृती पूर्ण करा. पहिले जसे उत्तरावरती प्रश्न होते तसेच ह्या लेसन खालच्याच उत्तरावर तुम्हाला प्रश्न आहे. आऊज दॅट या लेखकाच्या उत्तराने येणाऱ्या प्रतिक्रिया, वर्गातील इतरांची प्रतिक्रिया आणि लेखकाची प्रतिक्रिया हे तुम्हाला पॅरेग्राफमध्ये शोधून लिहायचं असणार. पुढचा प्रश्न, लेखकाच्या काळजाला भिडलेले दृश्य ह्या पॅरेग्राफमध्ये शोधायचं आहे आणि तुम्हाला त्याचं आन्सर इथे लिहायचं आहे. मग ओघ तक्ता पूर्ण करा. ह्याला परत 2 मार्क आहेत. लाजेने मान खाली घालणे, त्याच्यानंतर घडलेली क्रिया कुठली आहे, अशा 3 क्रिया पाठोपाठच्या तुम्हाला स्वतः लिहायच्या. 4 क्रिया, प्रत्येक क्रियेला तुम्हाला अर्धा मार्क असणार आणि ह्याची सगळी आन्सर तुम्हाला ह्या पॅरेग्राफमध्येच मिळणार. आणि शेवटची क्रिया दिली आहे त्याने अभिमानाने मानवर, म्हणजेच ह्याच्या पहिल्या क्रियेनंतर आणि शेवटच्या क्रियेआधी कोणत्या 4 क्रिया झाल्या त्या तुम्हाला इथे ह्याच्यामध्ये लिहायच्या आहेत. त्या तुम्हाला सगळ्या ह्या उत्तरामध्ये मिळणार. पुढे स्वमत विचारले, तुमच्या मते लेखकाच्या मनात पेरले गेलेले क्रिकेटचे बीज कसे उगवले ते लिहा. हा 3 मार्कचा प्रश्न असतो आणि ह्याची आन्सर्स जशी तुम्हाला मी फर्स्ट पॅरेग्राफची सांगितली पठित उत्तराची त्याप्रमाणेच पॅरेग्राफमध्ये शोधून लिहायची आहेत. फक्त आपण पटकन ह्याची आन्सर शीट कशी आहे, ह्या क्वेश्चनचे आन्सर कसे दिलेत ते 1 मिनिटात बघूया.
हाऊज दॅट या लेखकाच्या उत्तराने येणाऱ्या प्रतिक्रिया वर्गातील विद्यार्थी वर्गात हशा होत असे. लेखकाचे मान लाजेने खाली जाई. लेखकाला काळजाला भिडलेले दृश्य. मॅच संपल्यानंतर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी उडणारी झिम्मड. अशा प्रकारे इथे अर्धा मार्क आणि हे एकच विचारले त्याला 1 मार्क. परत इथे त्यांनी मेन्शन केले विद्यार्थ्यांनी आकृत्या पेनने काढणेच अपेक्षित आहे. आणि लाजेने मान खाली घालल्यानंतर जे काही 4 कृती होतात त्या इथे लिहिलेल्या आहेत. आणि शेवटी अभिमानाने वार. लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनी आकृतीनेच कृती काढणे पेननेच आकृत्या काढणे अपेक्षित आहे. उत्तराचे काळजीपूर्वक आकलन करून कृती 1 आणि 2 आपल्याला सोडवायची आहे. आणि मग हे परत स्वमत पण वाचते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कशा प्रकारे आन्सर लिहायचं आहे. स्वमतचा क्वेश्चन काय होता आपला, तुमच्या मते लेखकाच्या मनात पेरले गेलेले क्रिकेटचे बीज कसे उगवले ते लिहा. लेखकाची खेळाची आवड पुण्यात असताना YMCA मध्ये जोपासली गेली. तिथे खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना पाहून त्याच्या मनात क्रिकेटचे बीज पेरले गेले. प्रसिद्ध खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी लोकांची होणारी गर्दी पाहून लेखकाच्या मनात आपणही मोठे खेळाडू व्हावे, आपल्या भोवतीही लोकांची स्वाक्षरीसाठी गर्दी करावी अशी इच्छा निर्माण झाली. त्यांनी स्वाक्षरीच्या तालमींनाही सुरुवात केली. आपल्या स्वप्नांकडे वाटचाल करताना त्यांनी आंतरशालेय सामन्यात 100 धावा केल्या आणि विद्यार्थी व शिक्षकांची शाबासकी मिळवली. अशा प्रकारे लेखकाच्या मनात पेरले गेलेले क्रिकेटचे बीज उगवले असावे. नंतर अपठित गद्य असतं प्रश्न क्रमांक 1 विभाग 1 मध्ये. त्यावरती 2 तुम्हाला फक्त आकलनच कृती विचारलेले असतात. उत्तरा वाचायच्या आधी दिलेले प्रश्न नीट वाचून घ्यायचे. आकृत्या पूर्ण करा. भारतात सण साजरे होण्यामागील कारणे. आजकाल सण या प्रकारच्या प्रदूषणास कारणीभूत ठरताना दिसतात. याची ध्वनी प्रदूषण हे एक कारण दिले. इतर 2 कारणं आपल्याला लिहायची आहेत पॅरेग्राफमधली शोधून. आणि दुसरा प्रश्न आहे चौकटी पूर्ण करा. सण उत्सवांचा देश आणि याच्या नावाने जलप्रदूषणास हातभार लावला जातो. ह्याला तुम्हाला 1 मार्क आहे. अर्धा मार्क ह्याला आणि अर्धा मार्क ह्याला. आणि एका वाक्यात उत्तर लिहा. सण कशा प्रकारे साजरे करण्याची आवश्यकता आहे. ह्या सगळ्याचे आन्सर्स तुम्हाला ह्या पॅरेग्राफमध्येच मिळणार आहेत. आणि आपले जे पठित पॅरेग्राफ असतात त्यापेक्षा हा पॅरेग्राफ लहान असतो. त्यामुळे आपण सहज शोधू शकतो आन्सर्स आणि इथे लिहू शकतो. आता विभाग 2 काय असतो ते आता आपण बघूया. विभाग 2 हा पद्य म्हणजेच आपल्या पोएमशी संबंधित असतो. त्याच्याही तुम्हाला 2 कृती असतात. पहिली जो आहे त्याला 8 गुण असतात आणि जो प्रश्न आहे तो पण 8 गुणाचा असतो. मग विभाग 2 मध्ये प्रश्न क्रमांक 2 मध्ये पहिल्या आकलन कृती असतात 2, त्याचे 4 गुण जसे तुमचे पठित आणि अपठित उताराचे असतात. लेसन खालचीच आन्सर्स पोएम दिलेली असते त्याच्यामध्येच त्याचे आन्सर्स असतात. म्हणजे नंतरचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. शब्दार्थ दिलेले असतात तुम्हाला आणि हे शब्दार्थ आपल्या नेहमीच्या बोलीभाषेतील नसतात तर पोएमच्या संदर्भात असतात. त्यामुळे ते जे प्रत्येक पोएमच्या खालचे जे शब्दार्थ आहेत ते मात्र नीट बघून जा. नंतर काव्य सौंदर्य हा प्रश्न असतो तुमच्या पोएमशी रिलेटेड. त्याला 2 गुण असतात. असे एकूण 8 गुण. नंतर कवितेसंबंधी दुसरा जो क्वेश्चन असतो तो कवितेसंबंधी मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. म्हणजेच थोडक्यात ॲप्रिशिएशन असतं. एकूण 6 हे जे 6 तुम्हाला इथे ग्रुप बनवून दिलेत त्या 6 पैकी कुठल्याही 8 गुणांसाठी कृती तुम्हाला एक्झामला विचारल्या जातात. जसं की कवयित्रीचं नाव 1 गुणासाठी, विषय 1 गुणासाठी हा असतोच. आणि खालीपैकी कोणत्याही तुम्हाला 4 कृती विचारल्या जातात. सरळ अर्थ लिहा, संदेश लिहा, पोएममध्ये काय दिला आहे तो, एखादी ओळ आवडणं किंवा न आवडण्याचे कारण लिहा आणि शब्दार्थ. म्हणजे शब्दार्थ हे पोएमच्या दृष्टीने तुम्हाला अतिशय गरजेचे आहेत नीट येणं. आणि ह्यालाही 8 गुण असतात. म्हणजेच हा पद्य विभाग आहे आपला, हा टोटल 16 गुणांचा असतो. तर विभाग 2चे प्रश्न हे खालीलप्रमाणे असतात. एक तुम्हाला पोएम दिली जाते आणि त्याच्यावरती तुम्हाला 2 आकलन कृती, एक शब्दार्थ आणि काव्य सौंदर्य लिहायचं असतं. अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी याच्यात आन्सर शोधायचं आणि तुम्हाला लिहायचं आहे. तर तो पक्षी आहे चकोर. पिल्लांसाठी सुरक्षितता देणारे कोण असतात तर पक्षिणीचे पंख. स्वतःला मिळणारा आनंद स्वानंद. व्यक्तीला सदैव सुख देणारा योगी असणार. त्याचा आन्सर इथे तुम्हाला शोधायचं आणि लिहायचं आहे. नंतर दुसरा प्रश्न इथे विचारला आहे त्याने, योग्य पर्याय निवडा. पाणी बाह्यांग स्वच्छ करते पण योगी पुरुष सहबाह्य निर्मळ करतो. यापैकी तुम्हाला योग्य पर्याय निवडून इथे लिहायचं आहे. तेही आन्सर तुम्हाला पोएममध्येच मिळणार.
योगाचे मृदुत्व सर्वांशी त्याप्रमाणे जीवांशी आणि चंद्रकिरण ह्याचेही आन्सर्स तुम्ही पोएममध्येच शोधून द्यायचे आहेत. थोडक्यात इथे आन्सर्स आहेत ते तुम्हाला मी दाखवते. हे बघा, मग अशी योगांचे मृदुत्व सर्वांशी त्याप्रमाणे जीवांशी जीवन आणि चंद्रकिरण चकोर. आणि आता काय प्रश्न बघितलेला आपण, त्यानंतर शब्दार्थ आहेत. तृषित म्हणजे तहानलेला, उदक म्हणजे पाणी, सहभाई म्हणजे आतून बाहेरून आणि क्षायणे म्हणजे धुणे. असे तुम्हाला इथे तहानलेला, पाणी, आतून व बाहेरून आणि धुणे अशा प्रकारे शब्दार्थ तुम्हाला स्वतः लिहायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थाला अर्धा मार्क असतो. आणि पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे काव्य सौंदर्य लिहायचं आहे आपल्याला. एक ओळ दिली आहे आणि त्याचा आशय स्पष्ट करायचा आहे. ते तुम्ही पोएमच्या खालचे जर पोएमचं जर मिनिंग सगळं व्यवस्थित समजावून घेतलात तर हे काव्य सौंदर्य लिहिणं अतिशय सोपं असतं. कवितेचा व कृतीचा विषय, भावार्थ, विचार समजून घेऊन ते स्वतःच्या भाषेत, ह्याला जास्त महत्त्व आहे, स्वतःच्या भाषेत मांडणे, भाषाशैली या मुद्द्यांचा विचार गुणदानासाठी केला जातो. योगी सर्व काय सुखदाता ही एकनाथांची भागवतातील संत एकनाथांची रचना योगी पुरुषांची लक्षणे स्पष्ट करते. म्हणजे पहिलीच सुरुवात कशी केली आहे, पोएमचं नाव, पोएटचं नाव आणि पोएममध्ये थोडक्यात काय सांगितलं आहे ह्याची सुरुवात पहिल्या ओळीने केलेली आहे. यात योगी पुरुष व पाण्याची तुलना केली असून योगी पुरुषाचे गुण हे पाण्याच्या गुणांपेक्षा श्रेष्ठ आहेत हे विविध उदाहरणाने स्पष्ट केले आहे. पाणी हे ढगांकडून खाली पडते, त्यामुळे सर्व लोक सुखवतात. त्याचप्रमाणे योगी पुरुषाचे इहलोकात जन्म घेणे व लोकांच्या श्रवण कीर्तनातून आत्मज्ञान करून देण्यासाठी व त्यांचा उद्धार करण्यासाठीच असतो, असा आशय वरील काव्यपंक्तीतून व्यक्त होतो. म्हणजे ही जी पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलं आहे, थोडक्यात त्या पोएमचे नाव काय आहे, त्याच्यानंतर लेखक व कवी कोण आहेत आणि त्यामध्ये थोडक्यात काय सांगितलं आहे, आणि दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये ह्याचं पूर्णपणे अर्थ सांगितलं आहे. अशा प्रकारे आपण काव्यसौंदर्य लिहू शकतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 खालील 2 कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. ह्यालाही तुम्हाला 8 गुण असतात आणि जेवढ्या काय जास्त पोएम नाही आहेत त्या सगळ्या पोएम्स तुम्हाला ह्याच्यासाठी नीट करायच्या आहेत. आणि ह्याची रचना तुम्हाला माहिती आहे कशा प्रकारे, कवित्रीचे नाव, कवितेचा विषय काय आहे, नंतर एखादी ओळ देतात आणि त्याचा सरळ अर्थ लिहा. असे तुम्हाला हे 8 गुणांचा प्रश्न, किंवा आणखी एक दिली आहे तुम्हाला त्या संदर्भातही 8 गुणांचा प्रश्न असतो. त्याच्यानंतरचा विभाग आहे आपला तो स्थूल वाचन. स्थूल वाचन लिहिणे अतिशय सोपं आहे. हे 6च्या 6 इथलेही तुम्हाला पूर्ण मार्क मिळू शकतात, कारण स्थूल वाचन हे तुमच्या जे तुमचे स्थूल वाचनाचे लेसन्स आहेत तुमच्या पुस्तकामध्ये, त्या पाठाखालचेच क्वेश्चन तुम्हाला बऱ्यापैकी विचारलेले असतात. 3 प्रश्नांपैकी 1 प्रश्न हा स्वमताशी रिलेटेड असतो आणि 2 प्रश्न हे तुम्हाला विचारलेल्या क्वेश्चनचे आन्सर्स लिहायचे असतात, अशा टाईपचे असतात. त्यामुळे हे 3 आणि 3 गुण तर तुमचे म्हणजे आतापर्यंतच्या विभाग 1, 2 आणि 3 मध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळण्याचा पूर्ण स्कोप आहे. यामध्ये तर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर एकही मार्क तुमचा इथे जाणार नाही. तसा भाषा अभ्यासमध्ये पण तुमचा एकही मार्क जाण्याची शक्यता नाही आहे. त्याचं पण पॅटर्न तुमचं ठरलेलंच आहे, ते आपण नंतर बघूया. आधी आपण स्थूल वाचनबद्दल थोडंसं बोलूया. हा पहा स्थूल वाचनाचा क्वेश्चन. स्काय इज द लिमिट ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते हे मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठाआधारे लिहा. म्हणजे हे जो पहिला प्रश्न आहे ते तुमच्या भाषेत उत्तर लिहायचा प्रश्न आहे. जाता असताना या कवितेद्वारे तुम्हाला समजलेली कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा. निसर्ग हा मोठा जादूगार आहे हे विधान वाळवंटी प्रदेशाच्या संदर्भात कसे लागू पडते हे जगणं कॅक्टसचे या पाठाच्या आधारे सविस्तर स्पष्ट करा. म्हणजे लेसन खालचे जरी तुम्ही स्थूल वाचनाचे जे लेसन आहेत ते क्वेश्चन व्यवस्थित केलात तर तुम्हाला हे 6 मार्क मिळू शकतात. फक्त एकदा आन्सर्स कशा प्रकारे त्यांनी मॉडेल आन्सर शीटमध्ये दिली आहेत ती बघूया. विभाग 3 स्थूल वाचन अंत प्रश्न क्रमांक 3 मधला 1 ह्याचा आन्सर पॅरेग्राफ न करता पूर्ण आन्सर एकाच ह्याच्यात लिहिलेलं आहे. तुम्ही पॅरेग्राफ पण करू शकता. त्याच्यानंतर दुसरा आन्सर कसं लिहिलं आहे बघा. अशा प्रकारे दुसरा क्वेश्चनचा आन्सर एवढं. अशा प्रकारे दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर आहे आणि तिसऱ्या क्वेश्चनचा आन्सर अशा प्रकारे आहे. म्हणजेच कोणत्याही 2 कृती सोडवणे अपेक्षित आहे. प्रश्न समजून घेऊन त्यानुसार पाठाचा आशय, त्यातील मूल्य इत्यादींचा आधार, स्वमत व अभिव्यक्तींवर आधारित सुयोग्य उत्तर लिहावे.
थोडक्यात तुम्ही क्वेश्चन आन्सर्स तर कराच लेसन खालचे, तेवढे केलात तरी स्वमत आपल्या स्थूल वाचनासाठी भरपूर झाले. आणि त्या व्यतिरिक्त लेसनही जरा पूर्ण व्यवस्थित वाचून घ्या. आपल्याकडे अजूनही 2 दिवस आहेत, जेणेकरून तुम्ही तुमच्या भाषेत त्याचं आन्सर अगदी छान प्रकारे लिहू शकता. आता विभाग 4 बघूया. विभाग 4मध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 4 असे भाषा अभ्यासावर आधारित 2 प्रश्न असतात. हा तुमचा व्याकरण घटकावर आधारित कृती 8 गुणांसाठी असतो. त्यामध्ये वाक्य प्रकार ओळखा हे 2 गुण, वाक्य रूपांतर करा 2 गुण, वाक्य प्रचार 4 गुण. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 हा भाषिक घटकांवर आधारित कृती 8 गुणांचा प्रश्न असतो. त्यामध्ये शब्दसंपत्ती 4 गुण, लेखन नियमानुसार लेखन 2 गुण आणि विरामचिन्ह 2 गुण. अशा प्रकारे 8 आणि 8 16 असं ह्या भाषा अभ्यासाचं आपलं स्वरूप असतं. आणि भाषा अभ्यास यावरती पूर्ण तुमची तयारी होईल, म्हणजे 16 पैकी 16 गुण तुमचे कुठेही जाणार नाहीत. यासाठी मी माझ्या हडकर टीचर चॅनलवर ह्याची प्लेलिस्ट बनवून ठेवली आहे. ते नीट बघा, त्याचा अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला हे कुठे डाऊट असेल, कुठल्याही वाक्यप्रकार कसा ओळखायचा, वाक्य रूपांतर कसं करायचं, वाक्प्रचारही मी 100 तिथे तुम्हाला देऊन ठेवले आहेत. शब्दसंपत्तीवर कशा प्रकारचे प्रश्न येतात, लेखन नियमनाचे नियम कुठले आहेत आणि विरामचिन्हावरती कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात, ह्या पूर्ण 16 मार्कांची तुमची अगदी व्यवस्थितरित्या तिथे प्रॅक्टिस होईल. त्यामुळे ते व्हिडिओ नक्की बघा. आता ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये काय प्रश्न आलेत ते बघूया भाषा अभ्यासावरती. विभाग 4 भाषा अभ्यास. प्रश्न क्रमांक 4 व्याकरण घटकावर आधारित कृती. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. रोमन 1 आहे, आई घरी आली का. हे काय आहे, प्रश्नचिन्ह आहे, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहे. केवढा उंच मनोरा हा उद्गारवाचक चिन्ह आहे, म्हणजे हे उद्गारार्थी वाक्य आहे. कंसातील सूचनेप्रमाणे वाक्य रूपांतर करा. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू. विधानार्थी करायचं आहे. आम्ही तुमचे उपकार विसरू शकत नाही. ह्याचे पण नियम तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मिळतील. नकारार्थी करा. तो आता मोठा झाला आहे, तो आता लहान राहिला नाही. नंतर वाक्प्रचाराचा अर्थ सुरुंग लावणे, म्हणजे एखादा बेद उधळून लावले. मळमळ व्यक्त करणे, नाराजी व्यक्त करणे. तथ्य असणे, म्हणजे काहीतरी त्यामध्ये गांभीर्य असणे वगैरे अशा प्रकारचा अर्थ असणार. हे सगळे अर्थ तुम्हाला 100 वाक्प्रचार माझ्या व्हिडिओमध्ये मिळतील. आणि शब्दसंपत्तीमध्ये काय विचारतात बघा. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. शरीराला आवश्यक असणाऱ्या अन्नाविषयी माहिती देणारे शास्त्र आहारशास्त्र. खरेदीच्या विरुद्ध विक्री, अभागीच्या विरुद्ध सहभागी. वचन बदला आणि वचन ओळखा. प्रश्न नीट वाचायचा. इथे वचन बदला आहे. गाणे, गाणी. कथा, एक कथा अनेक कथा, म्हणजे इथे कथाच राहणार. अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा. शिक्षक वर्गात मन लावून शिकवत होते. शिक्षकच्या ऐवजी लिंग बदलून शिक्षिका येणार नाही, ते शिक्षिका वर्गात मन लावून शिकवत होती किंवा होत्या. आणि मग लेखन नियमानुसार ह्यातला कुठला शब्द बरोबर आहे आणि इथे योग्य ती विरामचिन्ह आपल्याला वापरायची. अरेच्या नंतर इथे काय येणार, एकतर कॉमा येणार किंवा तुमचं उद्गारचिन्ह. आणि इथे जर कॉमा घातला तर शेवटी उद्गारचिन्ह. आणि सिंधुताई सतपाळ या सर्व मुलांच्या माई झाल्या. इथे आपला फुलस्टॉप येणार. 2 तुम्हाला विरामचिन्ह घालायची असतात, 2पेक्षा जास्त नाही. आणि सिंधुताई सर्व मुलांच्या माई हे विशेषण दिले ना सिंधुताई सतपाळांना, मग हे एकेरी अवतर. प्रश्न क्रमांक 4 प्रश्नार्थी होतं पहिलं वाक्य, दुसरं उद्गारार्थी होतं. आम्ही तुमचे उपकार कधीच विसरणार नाही, तो आता लहान राहिला नाही. सुरुंग लावणे म्हणजे एखाद्याचा बेत उधळून लावणे. सुट्टीच्या दिवशी साफसफाईचे काम सांगून आईने आमच्या क्रिकेट खेळण्याच्या बेताला सुरुंग लावला. जो वाक्यप्रचार तुम्ही इथे लिहिला आहे तोच इथे वापरायचा आहे. त्याचा अर्थ तुम्ही इथे लिहायचा नाही आहे आणि त्याला अंडरलाईन करा. मळमळ व्यक्त करणे म्हणजे नाराजी व्यक्त करणे. रायगडला भेट देणाऱ्या पर्यटकांनी गडावर स्वच्छता न राखल्याचे सांगत गावकऱ्यांकडे आपली मळमळ व्यक्त केली. तथ्य असणे, सत्यता असणे. सरिताताईंनी केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी ताबडतोब तपास सुरू केला. अशी जरा चांगली वाक्य लिहा. अशी तुम्ही नेहमी बोलीभाषेत काय काय तुम्ही दररोज करता त्या टाईपमध्ये वाक्य लिहू नका. पुढे बघा. आहारशास्त्र, शरीराबद्दल शास्त्र जी माहिती देतं ते. खरेदी विक्री, अभागी भाग्यवान, सहभागी सांगितलेलं मी, भाग्यवान पण बरोबर आहे. गाणी, कथा. शिक्षिका वर्गात मन लावून शिकवत होत्या. शब्द बरोबर कुठला आहे, जीवनशैली आणि सर्वांगीण. अरेच्छा
तू परीक्षेला गेला नाहीस क्वेश्चन आहे इथे, म्हणजे 2 विरामचिन्ह कुठली आली आहेत इथे, उद्गार चिन्ह आणि इथे क्वेश्चन मार्क आला आहे. 2च विरामचिन्ह तुम्हाला वापरायची असतात. सिंधुताई सकपाळ या सर्व मुलांच्या माई झाल्या शेवटी पूर्णविराम आणि माई हा शब्द एकेरी अवतरण चिन्हात. अशा प्रकारे विभाग 4 ही इथपर्यंत तर कुठेही एकही मार्क जाण्याची अजिबात शक्यता नाही आहे जर तुम्ही व्यवस्थित पॅटर्नने अभ्यास केलात तर. त्यानंतर आपला शेवटचा जो विभाग आहे तो आहे उपयोजित लेखन. उपयोजित लेखनमध्ये काय काय विचारतात तुम्हाला, तर एकूण हा जो उपयोजित लेखन हा ग्रुप आहे तुमचा तो 24 गुणांसाठी विचारला जातो. त्यामध्ये पत्रलेखन, औपचारिक किंवा अनौपचारिक आणि सारांश लेखन असे तुम्हाला 3 प्रश्न असतात. 3 पैकी तुम्हाला एकच सोडवायचा असतो, त्याला 6 गुण असतात. जाहिरात, बातमी, कथालेखन 3 पैकी 2 कृती सोडवायच्या असतात. प्रत्येक कृतीला 5 गुण असतात. लेखन कौशल्याला 8 गुण असतात आणि तुम्हाला हे जे 3 दिलेले आहेत ते तिन्ही तुम्हाला लेखन कौशल्य म्हणजे तुम्हाला जो निबंध लिहायचा असतो तिन्ही विषयावरती तुम्हाला निबंध एक्झामला विचारतात. प्रसंगलेखन, आत्मलेखन आणि वैचारिक लेखन त्यापैकी एकाची तयारी तुम्ही नीट करा, म्हणजे तिघांपैकी जो तुम्हाला सोपा वाटतो त्याच्यावरती 4-5 निबंध तुम्ही वाचून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की कशा प्रकारे त्याचं उत्तर निबंध लिहायचं. आणि ह्यातही एक उपयोजित लेखनबद्दल एक 2-3 वर्षाचं निरीक्षण असं आहे की मराठी मीडियमला जे उपयोजित लेखन येतं ना तेच उपयोजित लेखन थोड्याफार फरकाने तुम्हाला सेम येतं, म्हणजे एखाद दुसरा प्रश्न तरी सेम असतो. आतापर्यंत असं निरीक्षण आहे. फक्त तिथे काय केलं जातं, समजा तो इथे मराठी मीडियमच्या मुलांना उपयोजित लेखनाचा एखादा प्रश्न निबंधासाठी पत्रलेखनासाठी विचारला आहे, त्याच्याऐवजी तो तुम्हाला जाहिरातीसाठी विचारू शकतात किंवा कथालेखनासाठी विचारू शकतात. म्हणजे थोडंसं त्याचा फक्त फॉर्मॅट चेंज करतात, पण एखादा प्रश्न तरी तुम्हाला जो मराठी मीडियमच्या पेपरमध्ये आहे तो तशाच्या तसा तुम्हाला फक्त त्याचं फॉर्मॅट चेंज करून इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना विचारला जातो, असं आतापर्यंतचं निरीक्षण आहे. त्यामुळे ह्या वर्षीच्या ज्या मुलांचा सेमी इंग्लिशचा पेपर आहे तोही जरा तुम्ही उपयोजित लेखनाच्या बाबतीत त्यांना जे काही प्रश्न विचारलेत ते जरा नीट अभ्यासा, म्हणजे त्याचा तुम्हाला कदाचित ह्या वर्षीही उपयोग होईल. प्रश्न बघूया काय काय विचारलेले ते. पत्रलेखन, खालील जाहिरात वाचा आणि त्यानुसार कृती सोडवा. विरा ट्रेडिंग ग्रुप, सफर अनोख्या जगाची, एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक 2022 आणि दरवर्षीप्रमाणे ट्रेकिंग विशेष प्रशिक्षणाची संधी. संपर्क अविनाश नागरे, व्यवस्थापक 2022 दादर मुंबई ईमेल दिला आहे. आणि 2 प्रश्न तुम्हाला त्यावरती आधारित विचारलेले आहेत की एव्हरेस्ट बेस कॅम्पची चढाई काकाने व्यवस्थितरित्या पूर्ण केल्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. हे अनौपचारिक पत्र झालं. पुढील वर्षी होणाऱ्या ट्रेकिंग परीक्षांसंदर्भात शिबिरात प्रवेश मिळवण्यासंदर्भात संस्थेला विनंती करणारे पत्र लिहा. आपण जास्त करून विनंतीपत्र म्हणजे औपचारिक पत्र लिहायचं, त्याचे फॉर्मॅट जरा सोपं असतं, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळून जातात. आणि सारांश लेखन, जो अपठित उतारा तुम्हाला दिलेला असतो त्याचं तुम्हाला सारांश लेखन करायचं असतं. 3 पैकी औपचारिक पत्राकडे तुम्ही जास्त करून जा, बाकी तुम्हाला जे सोपं वाटेल ते. नंतर प्रश्न क्रमांक 5A मध्ये काय विचारले बघा. जाहिरात 50 ते 60 शब्दामध्ये तुम्हाला बनवायची आहे. आईस्क्रीम पार्लर असं दिलं आहे. नंतर बातमी लेखन 50 ते 60 शब्द मर्यादा. डेंग्यूच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यात पालिकेचे यश. कथालेखन 80 ते 90 शब्द मर्यादा. कथालेखनाचे तुम्हाला मुद्दे दिलेले असतात, त्यावर आधारित तुम्हाला कथा लिहायची असते. आणि लेखन कौशल्यावरती आत्मकथन, त्याच्यानंतर वैचारिक लेखन आणि प्रसंगलेखन असे 3 निबंध आहेत. आत्मलेखनासाठी पण तुम्हाला आत्मकथनासाठी पण तुम्हाला मुद्दे दिले आहेत, त्या मुद्द्यांचा वापर आपल्या भाषेत करून मी सैनिक बोलतोय ह्याबद्दल तुम्हाला निबंध लिहायचा आहे. वैचारिक लेखनामध्ये पण तुम्हाला मुद्दे दिलेले, जाहिरातीचे युग ह्याच्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. आणि प्रसंगलेखनावर मी अनुभवलेला पाऊस आणि त्याच्यावरही तुम्हाला काही मुद्दे त्यांनी दिलेत, म्हणजे त्या मुद्द्यांचा आणि आपले स्वतःचे मुद्दे घालून आपण आपल्या भाषेत ह्याचे आन्सर्स लिहायचे आहेत, म्हणजे निबंध लिहायचे आहेत. आता इथे त्यांनी कसे दिलेत ते बघूया एकदा. आपण औपचारिक पत्रच बघणार आहोत, त्यामुळे अनौपचारिक पत्र तुम्हाला दाखवत नाही मी. विनंतीपत्रामध्ये वरती दिनांक लिहिला आहे, दिनांकाच्या शेवटी फुलस्टॉप दिला आहे, नंतर प्रति, कॉमा आणि नंतर ज्याला पत्र लिहिणार आहोत आपण त्याचा ॲड्रेस तोही तुम्हाला तिथे दिलेला आहे. नंतर विषय,
इथे एक एक ओळ सोडत जा. दिनांक नंतर एक ओळ सोडायची. प्रतिपासून तुमचा पत्ता झाला की एक ओळ सोडायची. विषय लिहून झाल्यानंतर एक ओळ सोडायची. माननीय महोदय कॉमा नंतर एक ओळ सोडायची. म्हणजे हे तर मार्क तुमचे कुठेच जाता कामा नये. याचा फॉर्मॅट ठरलेलाच आहे आणि हे सगळं तुम्हाला त्या औपचारिक पत्राच्या जे पत्र तुम्हाला प्रश्न म्हणून दिला आहे त्यामध्ये सगळ्याची नोंद असते ऑलरेडी. आणि नंतर मग तुम्ही 3 पॅरेग्राफमध्ये तुमचा जो विषय आहे तो मांडायचा आहे. सुरुवातीला थोडक्यात इंट्रोडक्शन, नंतर जो महत्त्वाचा मुद्दा आहे जो पत्रामध्ये सांगितला आहे त्याबद्दल माहिती, आणि शेवटी त्यांना नम्र विनंती करायची आहे किंवा त्याचं समारोप करायचा आहे. आणि शेवटी आपला विश्वासू अबक, आपलं नाव वगैरे लिहायचं नाही. तिथे जर पत्रात दिलेलं असेल तर नाव ते लिहायचं, नाहीतर अबक वगैरे, आणि नंतर स्वतःचा ॲड्रेस. अशा प्रकारे तुम्हाला विनंतीपत्र किंवा औपचारिक पत्राचा असाच फॉर्मॅट आहे. दिनांक, प्रति, ज्याला पत्र लिहायचं आहे त्याचा ॲड्रेस, विषय, माननीय महोदय, नंतर प्रस्तावना, मेन मुद्दा, नंतर समारोप त्याचा शेवट करायचा, नंतर आपला विश्वासू, अबक आणि सेंडरचा ॲड्रेस. अशा प्रकारे 6 गुण. सर्व पत्राची मांडणी ईमेल पत्रानुसार डाव्या बाजूस करणे अपेक्षित आहे. पाकिट काढून पत्ता लिहिण्याची आवश्यकता नाही. पत्र पाठवण्यास ईमेल लिहिणे अपेक्षित आहे. पत्र पाठवणाऱ्याचा ईमेल लिहिणे अपेक्षित आहे. हे बघा, तुमचा ईमेल इथे खाली लिहिणे अपेक्षित आहे. abc@-- वगैरे. मायना, दिनांक, विषय याकरता 2 गुण असतात. आणि पत्रकाराला व पत्रप्रकाराला व विषयाला अनुरूप अशा सुयोग्य मजकूर व मुद्द्यांचा योग्य विचार यासाठी 3 गुण असतात. म्हणजे मधला जो पॅरेग्राफ आहे त्याच्यासाठी 3 गुण, आणि शेवटचा मायना, पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता आणि ईमेल ह्याच्यासाठी 1 गुण असतो. म्हणजे हे 3 गुण तुम्हाला इथे सहज मिळू शकतात. आणि हे 2 आणि शेवटचा जो तुम्ही कृपया, आपला विश्वासू आणि पत्ता आणि ईमेल लिहिणार आहात, हे तुमचे 3 गुण तर तुम्ही अगदी सहज मिळवू शकता. आणि मधल्या मायना जर अगदी व्यवस्थित लिहिलात तर तुम्हाला त्याचे 2 ते 3 गुण त्याचेही मिळून जातात. म्हणजे हेही पैकीच्या पैकी मिळवणं शक्य आहे. पुढे जाहिरात बघा कशी बनवली आहे ती. तुम्हाला 3 पैकी जे 2 सोपे वाटतील ते तुम्ही एक्झामला लिहायचं. आईस्क्रीमचं मग एक त्यांनी असं पोएम टाईप बनवलं आहे. कोणताही आनंद साजरा करण्यासाठी, रंधरंत्या उन्हाळ्यात गारेगार होण्यासाठी कधीही भेट द्यावं असं हक्काचं ठिकाण. आणि आईस्क्रीमची 2 चित्र काढली आहेत. नंतर वैशिष्ट्य दिली आहेत, कुठल्या कुठल्या प्रकारची आईस्क्रीम मिळतात, आणि लवकरच भेट द्या. इथे गिफ्ट पॅक्स उपलब्ध, म्हणजे काय काय सवलती वगैरे आहेत ते इथे मांडले आहेत. आणि नंतर इथे ॲड्रेस दिला आहे आणि संपर्क साधण्यासाठी ईमेल आणि फोन नंबर. इथे ॲड्रेस दिला आहे आणि इथे संपर्क साधण्यासाठी ईमेल आणि फोन नंबर. अशा प्रकारे तुम्ही मांडणी करू शकता. डायग्राम जर तुमचं ड्रॉइंग चांगलं असेल तरच थोडीफार काढा, नाहीतर नाही काढलात तरी चालेल. पण जाहिरात व्यवस्थित वाचण्याजोगी, सुटसुटीत आणि छान लिहा. नंतर इथे दिलं आहे त्यांनी बातमी कशी लिहिली आहे ते. जनमानस, डेंग्यूच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यास पालिकेतला यश. म्हणजे जे सुरुवातीला आहे ते त्या पेपरचं नाव लिहिलं आहे, आणि नंतर जो तुम्हाला विषय दिला आहे प्रश्नपत्रिकेत तो लिहिला आहे, आणि ह्या साईडला डेट आणि कुठल्या शहरातून आहे, आणि पूर्ण जाहिरात जी आहे त्या विषयाच्या संदर्भात पण भूतकाळामध्ये लिहायची आहे. अशा प्रकारे जाहिरात लिहायची आहे. नंतर शीर्षक मात्र व्यवस्थित द्यायला विसरू नका, कारण गुण कसे विभागलेत ते बघा. विषयाला अनुरूप बातमीलेखन करावे, बातमीचा शीर्षक द्यावे, दिनांक व स्थळाचा उल्लेख करावा. आपण शीर्षक दिलं इथे, आणि दिनांक आणि स्थळाचा केला आहे उल्लेख. सुरुवातीलाच महत्त्वाचा मुद्दा नमूद करून पुढे त्याचा तपशील द्यावा. म्हणजे सुरुवातीलाच आपण एरवी काय करतो, इंट्रोडक्शन देतो, मग मेन आणि नंतर शेवट करतो ना. तर ह्याची जी बातमीची सुरुवात आहे तेच महत्त्वाच्या मुद्द्याने करायची, आणि मग त्या संदर्भात आपण त्याला पुढे आणखी माहिती द्यायची आहे. घटनेचा अचूक व योग्य तपशील द्यावा. भाषाशैली सुयोग्य असावी. तटस्थपणे लेखन करावे. म्हणजे तटस्थपणे म्हणजे कोणाचीही बाजू न घेता लेखन करावे. स्वतःचे विचार मांडू नयेत. इथे स्वतःचे विचार नाही मांडायचे आहेत. जी घटना झाली आहे त्या आधारावरतीच तुम्हाला तिथे बातमी लेखन करायचं आहे. नंतर आहे जी तुम्हाला काही गोष्टीचे मुद्दे दिलेत त्या मुद्द्यांवर आधारित गोष्ट लिहायची. फक्त त्याला हेडिंग द्यायला विसरू नका, आणि सगळे मुद्दे वापरा, आणि तुमच्या भाषेतही काही मुद्दे वाढवा, आणि शेवटी तात्पर्य लिहायला विसरायचं नाही.
आणि पुढे आहे मग निबंध. निबंधामध्ये कुठलाही एक प्रकार तुम्ही 2-3 वेळा वाचा, जो तुम्हाला सहज सोपा वाटेल तो, आणि त्यावर आधारित निबंध लिहा. आणि निबंध लिहिताना पण काही गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्या जी भाषाशैली असेल, तुम्ही जी भाषा वापरणार ती जास्तीत जास्त अशी उठावदारक चांगल्या प्रकारची वापरा. आणि तुम्हाला काही त्या संदर्भात कविता आठवल्या, एखादा वाक्प्रचार आठवला, एखादा सुविचार आठवला, तर लेखकाचं नाव, पुस्तक एखादं आठवलं तर त्यामध्ये त्या संदर्भात मेन्शन करा आणि त्याला अंडरलाईन करा. अशा प्रकारे आपण मराठीचा पेपरही व्यवस्थित जास्तीत जास्त गुण तुम्हाला ह्याच्यातही मिळू शकतात. अगदी 98-99 पर्यंत पण जर तुम्ही ऱ्हस्व-दीर्घच्या चुका केला नाहीत आणि सगळा पेपर व्यवस्थित लिहिलात तर 99 पर्यंत पण तुम्हाला आरामात ह्याच्यामध्ये मार्क मिळू शकतात. त्यामुळे त्यानुसार नियोजन करून अभ्यासाला लागा. फक्त पहिला पेपर आहे, त्याचं दडपण अजिबात घ्यायचं नाही. ज्याप्रमाणे तुम्ही आतापर्यंतचे पेपर सोडवले आहेत त्याप्रमाणेच सोडवायचं. टाईम मॅनेजमेंट अगदी छान करा, कारण तुम्हाला आता तुम्ही पहिलाच लँग्वेजचा पेपर आहे म्हटल्यावर आधीच टाईम पुरणार काय नाही यासाठी घाबरता अजिबात काही गरज नाही घाबरण्याची. नियोजन व्यवस्थित होणार. शेवटचा एक तास किंवा एक तास 10 मिनटं वगैरे तरी तुमच्या उपयोजित लेखनासाठी ठेवा, कारण ते शेवटी नाही म्हटले तरी तुमच्या निबंधाला 8 मार्क आहेत. त्यामुळे तो व्यवस्थित उठावदार लिहिणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे संपूर्ण पेपर छान सुटसुटीत व्यवस्थित लिहा आणि पेपर तुम्हाला सोपाच जाणार. सकारात्मक विचार करून जा, अजिबात घाबरून तिथे जाऊ नका. सगळा पेपर तुम्ही जो वर्षभर अभ्यास केला आहे त्यावरच आधारित असणार आहे आणि अतिशय सोपा असणार आहे. फक्त तुम्ही अर्धे घाबरता पेपरला जायच्या आधी, त्यामुळे कुठेतरी कॉन्फिडन्स तुमचा लूज होतो, तो अजिबात लूज होऊ देऊ नका आणि व्यवस्थित पेपर लिहा. पूर्ण पेपर कवर करा. तुम्हाला सर्वांना माझ्याकडनं तुमच्या पेपरसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि आता 2 दिवस आहेत, रिव्हिजन मात्र करतच राहा. धन्यवाद.